गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड सिरोंचा या परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमुळे सर्व मार्ग सध्या बंद झालेत। भामरागड तालुक्यासह 112 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। अशा स्थितीत महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन भामरागड इथे तळ ठोकून आहेत। तालुक्यामधील आरेवाडा येथील अंगणवाडी सेविका सीमा बांबोडे यांची प्रकृती खालावलेली आहे। अशातच पोलीस विभाग, महसूल विभाग यांच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, आपण त्यांच्याकडून जाणून ते काय सांगतो। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे आपली पूर्ण यंत्रणा तिथे सज्ज आहे। आपण NDRF नागपूरतून पण एक 25 मेंबरची टीम आपण तिथे मोबिलाइज केलेला आहे। SDRFची पण टीम आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपले पोलीसचे जे बॅरिकेडिंग टीम आहे, शेल्टर होमची नियंत्रणसाठी आपले जे महसूल आणि जिल्हा परिषदची टीम आहे, सगळे लोकांना आपण अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे। 1-2 ठिकाणी जिथे काही आरोग्याचा काही धोका निर्माण झाला होता तिथे एक केसमध्ये आपण चॉपरच्या माध्यमातून त्यांना आपण गडचिरोलीपर्यंत पण आपण आणलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं अडचण निर्माण होणार नाही। अशा प्रकारचं स्पेशली भामरागड आणि सिरोंचा जिथे पूर परिस्थिती निर्माण झालेलं आहे तिथे पूर्ण प्रशासन आता सज्ज आहे, अलर्ट मोडवर आहे। आपला प्रत्येक 2 आवरली जे मेडीगट्टा आणि श्रीअल्लमपल्ली तेलंगणातून जे आपला डिस्चार्ज होत आहे त्याचं 2 आवरली अपडेट आपण ठेवून आपण प्लॅनिंग करत आहे। नदीकाठावर जे लोक आहेत त्यांना पण आपण दवंडीच्या माध्यमातून आपण सूचना देतोय। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि प्रशासन पण आता अलर्ट मोडवर आहे।